तुमचा डॅन्ड्रफ कधीच जाणार नाही. तुमचा डॅन्ड्रफ कायम परत येतच राहणार. जे तुम्ही रेग्युलर करताय जर तुम्ही तेच करत राहिला तर तुमचा डॅन्ड्रफ तुम्हाला सोडणारच नाही अजिबात. तर मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलून स्पा अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा विषय आहे की द डॅन्ड्रफ तुम्हाला सोडणारच नाही. डॅन्ड्रफ तुम्हाला सारखा होत राहतोय किंवा सारखा येतोय, परत गेला तरी परत येतोय. तर व्हॉट इज डॅन्ड्रफ बेसिकली, अंडरस्टँड दॅट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. नेमकी आपली एक सिरीज चालू आहे की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रॉब्लेम, त्याच्यावरती होम केअर आणि त्याच्यावरती होम रेमेडीज सगळं आपण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय. तर आता बेसिकली डॅन्ड्रफ हा प्रकार जो आहे, डॅन्ड्रफ इज बिकॉज ऑफ ड्राय स्कॅल्प, नथिंग एल्स. जर त्या बेसिक डॅन्ड्रफला तुम्ही जर ट्रीट केलं तर तुम्हाला पुढे जाऊन जास्ती प्रमाणात डॅन्ड्रफ किंवा एक्सेसिव्ह डॅन्ड्रफ होणार नाही. एक्सेसिव्ह डॅन्ड्रफ जर होऊनच नाही दिला तर त्याच्या पुढेच्या लेवलला पण तो जाणार नाही. तर त्याच्यामुळे डॅन्ड्रफ काय आहे हे पहिले समजून घ्या. डॅन्ड्रफ इज नथिंग बट डेड स्किन. जर आपण आपलं रेग्युलर जर स्किन ड्राय झालं तर व्हॉट वी डू इज यूज क्रीम्स अँड यूज मॉइश्चरायझर्स. तर तीच गोष्ट आपण स्कॅल्पला, आपल्या स्कॅल्पच्या स्किनला आपण करत नाही प्रॉपरली. आपण स्कॅल्पच्या स्किनला लक्ष देत नाही. मिळेल तो शॅम्पू वापरतो. काही जण साबण पण वापरतात. म्हणजे लिटरली मी बघितलेलं आहे खूप जणांना. क्लायंटला विचारतो, युजली जेंट्स क्लायंटला, किंवा काय वापरतात, नाही मी साबण वापरतो. अरे साबण हा ऍक्च्युली तुमच्या बॉडीसाठी बनवलेला आहे. त्याचा पीएच लेवल खूप डिफरंट आहे. जो तुमच्या स्कॅल्पला हवा आहे त्याचा पीएच लेवल खूप डिफरंट असतो. आणि स्कॅल्प कसा आहे, केसांच्या आतमध्ये पूर्ण झाकलेला असतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याला जास्ती केअर करायला लागते. त्याच्यासाठी तुम्हाला शॅम्पूज वापरायला लागतात. आणि बेसिकली आता बरेच जण असं असतात की सोप वापरतोय नाही डॅन्ड्रफ होतोय. बरेच जण असं म्हणतात की अरे मी चांगला शॅम्पू वापरतो तरी मला डॅन्ड्रफ होतोय. बरेच जणांचं असं असतं की मी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरतो तरी मला डॅन्ड्रफ होतोय. आता बेसिकली कसं आहे, चांगला शॅम्पू इट डझंट मीन तो तुमच्या केसाला सूट होतोय. तुमच्या केसाला सूट होणारा शॅम्पू वापरला तर तुम्हाला डॅन्ड्रफ होणार नाही. दॅट इज वन थिंग. डॅन्ड्रफ शॅम्पू नुसता वापरून सुद्धा डॅन्ड्रफ जाणार नाही. किंवा बरेच जणांची हीच कंप्लेंट असते की अरे मी डॅन्ड्रफ शॅम्पू कंटिन्यूस वापरतो तरी मला डॅन्ड्रफ जात नाही. डॅन्ड्रफ शॅम्पू मी यूज करायचा थांबवला की मला परत डॅन्ड्रफ होतो. आता बेसिकली व्हॉट डज डॅन्ड्रफ शॅम्पू डू. डॅन्ड्रफ शॅम्पू तुमच्या केसांच्या, म्हणजे तुमचा जो स्कॅल्प आहे त्याला तो पील करतो. म्हणजे स्कॅल्पचा जो लेअर जो आहे पहिला, जो डॅन्ड्रफ आपण ज्याला म्हणतो, त्याला पूर्णच्या पूर्ण क्लीन करून टाकतो. क्लीन केल्यानंतर तुम्हाला तात्पुरता वाटतं की तुमचा डॅन्ड्रफ गेलेला आहे. बट तुम्ही जो डॅन्ड्रफ शॅम्पू वापरायचा थांबवला की तुम्हाला इमिजिएटली परत डॅन्ड्रफ होणार आहे. कारण परत तिथे डेड स्किन झाडणार आहे. आता बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे, डेड स्किन तिथे होऊनच द्यायचं नाही. त्याच्यामुळे एक मेजर उपाय त्याच्यावर तुम्हाला करायचा आहे. की शॅम्पूज वगैरे कुठले वापरायचे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण मेजर तुम्हाला उपाय करायचा तो म्हणजे की डॅन्ड्रफ शॅम्पू वापरून झाल्यानंतर इमिजिएटली तुम्हाला मॉइश्चरायझिंग शॅम्पू वापरायचा आहे. कारण जो स्किनचा पार्ट जो ड्राय झालेला आहे त्याला तुम्ही मॉइश्चरायझर लावणार, त्याला तुम्ही क्रीम टाईप तुम्ही त्याला ट्रीट करणार, हायड्रेट करणार, का तुम्ही त्याला फक्त पील करत बसणार. तर त्याच्यामुळे तुम्ही जे करताय डॅन्ड्रफ शॅम्पू वापरून दॅट इज ओनली पीलिंग. बट तुम्ही त्याला हायड्रेशन, मॉइश्चर काहीच देत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डॅन्ड्रफ शॅम्पू नंतर तुम्हाला इमिजिएटली मॉइश्चरायझिंग शॅम्पू वापरायचा आहे. अँड देन यू विल सी द रिझल्ट की तुम्हाला लिटरली एखाद वीकमध्ये 2 वीकमध्ये तुमचा डॅन्ड्रफ एकदम कमी व्हायला सुरुवात झालेली असते. आणि प्लस पुढच्या व्हिडिओमध्ये आय एम गोइंग टू टेल यू कुठले शॅम्पू वापरायला पाहिजे डॅन्ड्रफसाठी. आणि डॅन्ड्रफ शॅम्पू वापरून झाल्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझिंग शॅम्पू कुठले चांगले आहेत की ज्याने तुम्हाला रिझल्ट चांगले आहेत. नाहीतर तुमच्या खांद्यावरती डॅन्ड्रफ कायम पडतच राहणार आहे जर तुम्ही हे नाही केलं तर. त्यामुळे तुम्ही असेच व्हिडिओ हवे असतील तुम्हाला तर मला नक्की फॉलो करा, मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि प्लस माझ्या इंस्टाग्रामचा ID पण माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेला आहे, त्याला पण नक्की फॉलो करा. जेणेकरून ह्याच्यावरच्या व्हिडिओज तुम्हाला रेग्युलर मिळत जातील. आणि स्टे ट्यून की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या सगळे डॅन्ड्रफ शॅम्पू कुठले वापरायचे, मॉइश्चरायझिंग शॅम्पू कुठले वापरायचे तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू व्हेरी मच.